मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी आहे। केंद्राच्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्याकरता अपयशी ठरल्यानं मुख्यमंत्री नाराज असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सह्याद्रीवर झालेल्या आढावा बैठकीत ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी स्वतः पंतप्रधान आढावा घेत असतात या सगळ्या मुद्द्यावर। तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास म्हणून शिंदे आम्हाला तोंड द्यावं लागतं असं फडणवीस म्हणतात। अमृत 2 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमृत 2 अंतर्गत असलेल्या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात। केंद्राच्या निधीचा उपयोग करून 31 मार्च पूर्वी योजना पूर्ण कराव्यात। अमृत 2 अंतर्गत राज्याला 9,000 कोटी रुपयांचा हिस्सा हा मिळत असतो। 2021 मध्ये सुरू झालेली योजना 26 मध्ये संपायला हवी। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, मुख्यमंत्री नाराज झाले असल्याची सूत्रांकडून बातमी कळतीये। नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी तर आहेच, शिवाय अल्टिमेटम सुद्धा आहे काम पूर्ण करण्याचा। निश्चित लागवी, कारण एकंदरीत ज्या सामाजिक योजना वेगवेगळ्या राज्यात राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये राज्याच्या योजना असतील आणि केंद्राच्या योजना असतील, यांचा आढावा शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला होता। तब्बल 3 तास ही आढावा बैठक चाललेली होती आणि यामध्ये राज्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ती अमृत 2.0, याचा अर्थ सर्व ग्रामीण भागातील लोकांना, शहरी भागातील लोकांना पिण्याचं पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची ही व्यवस्था आहे। मात्र या योजनेसाठी केंद्राकडून तब्बल 9,000 कोटींचा निधी मिळालेला असतानाही या योजनेचा पुरेपूर वापर आणि निधीचा वापर होत नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलेली होती आणि एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री ते या बैठकीला मात्र अनुपस्थित होते। मात्र या नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सरळ इशारा दिलेला आहे, दम दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी की ज्यावेळी पंतप्रधान बैठक घेतात, आढावा बैठक घेतात, त्यावेळी मी आणि नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे आमच्या दोघांनाही तोंडघशी पडावं लागतं। परिणामी यापुढे मार्च 2026 पर्यंत हा निधी कुठल्याही परिस्थितीमध्ये वापरायला हवा। जी प्रलंबित काम आहे ती तात्काळ मार्गी लावायला हवीत आणि ही योजना जी 2021 पूर्वी सुरू झालेली होती ती आतापर्यंत संपणं अपेक्षित होतं। त्यामुळे मार्च 2026 पर्यंत ही योजना संपायलाच हवी, अन्यथा संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करायलाही आपण हयगय करणार नाही असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। त्यामुळे अमृत 2.0 ही योजना पुढच्या 6 महिन्यांमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळू शकते। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।